नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज म्हणजेच बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 2 दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा होईल असं पुन्हा एकदा सांगितलंय. पण पहिल्या टप्प्यात नेमक्या किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार, किती शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत, पुढची यादी कधी प्रसिद्ध होणार आहे, ई-KYC किती शेतकऱ्यांची पूर्ण झालेली आहे आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं हेअरकट बाबत काय निर्णय घेतला आहे, याबाबत सहकार मंत्री नेमकं काय म्हणाले याचीच माहिती आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या 16,96,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये पुढील 2 दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा होईल. या पहिल्या टप्प्यातील वितरण पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेत 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेलं आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेलं पीक कर्ज पात्र ठरणार आहे. या योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांकडून माहिती मागून सुमारे 32 लाख शेतकऱ्यांची प्राथमिक यादी तयार करण्यात आल्याची माहिती सुद्धा सहकार मंत्र्यांनी दिली आहे. या यादीमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र शेतकरी तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या यादीची केंद्रीय आयकर विभागामार्फत पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत 93,000 आयकरदाते शेतकरी आढळून आलेत आणि योजनेच्या निकषांनुसार आयकरदाते शेतकरी कर्जमाफीस पात्र नसल्यानं त्यांना यादीतून वगळण्यात आलं. याशिवाय इतर निकष आणि तांत्रिक त्रुटीमुळे आणखी 47,000 शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेत. त्यामुळे एकूण संख्या 1,40,000 शेतकरी या टप्प्यात योजनेतनं बाहेर राहिलेत किंवा वंचित राहिलेत किंवा वगळण्यात आलेत. सध्या पात्र ठरलेल्या 16,96,000 शेतकऱ्यांपैकी 7,03,000 शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे तर 9,93,000 शेतकरी हे राष्ट्रीयकृत व्यापारी आणि ग्रामीण बँकांचे आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या 13,336 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे असंही सहकार मंत्र्यांनी सांगितलं. कर्जमाफीची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा करण्यासाठी आधार प्रमाणीकरण अर्थात ई-KYC अनिवार्य करण्यात आलेलं आहे. सहकार विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत 11,46,000 शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही लवकरात लवकर ई-KYC पूर्ण करावी. यासाठी राज्यभरातील 32,000 आपले सरकार सेवा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असंही सहकार मंत्री म्हणाले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आणखी एक माहिती दिली. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2026 पासून कोणतंही अतिरिक्त व्याज आकारू नये असं स्पष्ट निर्देश हे सर्व बँकांना देण्यात आले आहेत असंही ते म्हणाले. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांवरती अतिरिक्त व्याजाचा बोजा पडणार नाही. त्याशिवाय राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांमधील थकीत कर्ज खात्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारनं हेअरकट अर्थात तडजोडीचं सूत्र निश्चित केलंय असंही सहकार मंत्री म्हणाले. यामध्ये कर्ज अनुत्पादित म्हणजेच NPA कधी झालंय यानुसार सरकार बँकांशी तडजोड करणार आहे. यामध्ये 30 सप्टेंबर 2021 किंवा तत्पूर्वी अनुत्पादित झालेल्या म्हणजेच NPA झालेल्या कर्जासाठी कर्जबाकीच्या 35%, 1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीतील कर्जासाठी 45%, 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीतील कर्जासाठी 55% आणि 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीतील कर्जासाठी 70%, तर 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीतील अनुत्पादित म्हणजेच NPA मध्ये गेलेल्या कर्जासाठी 85% रकमेवरती तडजोड करण्यात येणार आहे. या हेअरकट प्रस्तावाला स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक वगळता इतर सर्व राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांनी संमती दिल्याची माहिती सुद्धा सहकार मंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
उर्वरित दोन्ही बँकांनाही तातडीनं संमती देण्यास सांगण्यात आलंय असंही सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केलं. एकूणच काय तर कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 16,96,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पुढील 2 दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे असं सहकार मंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. परंतु शेतकऱ्यांना मात्र तारीख पे तारीख असाच हा सगळा खेळ वाटतोय. त्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांची पुढची यादीसुद्धा प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-KYC पूर्ण केलेली नाही आहे त्यांनी तातडीनं ई-KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. तसंच राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांमधील कर्जदारांसाठी हेअरकट धोरण निश्चित झाल्यानं त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आता एकूणच व्यक्त केली जाते आहे. सहकार मंत्र्यांची आजची पत्रकार परिषद याच पार्श्वभूमीवरती आयोजित करण्यात आली होती. त्यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. कर्जमाफीची रक्कम कर्ज खात्यावरती कधी वितरित होईल असं तुम्हाला वाटतंय? तुमची प्रतिक्रिया सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.